हॅलो नमस्कार. मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आनंदात असाल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो स्पेशल स्वच्छतेचा असणार आहे. तर दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे आणि माझी साफसफाई राहिली होती. तसं बघायला गेलं तर आम्ही प्रत्येक सणाला, दिवाळीला किंवा कोणत्याही सणाला आम्ही गावीच जातो. पण हे पण घर स्वतःचं असल्यामुळे हे पण स्वच्छ ठेवणं आमची जबाबदारी आहे. तर यांचं ऑफिस होतं आणि ओवी झोपली होती. म्हटलं आता वेळ न घालवता स्वतःच स्वच्छतेला लागूया. तर हे जे माझ्या हातात प्रोडक्ट दिसते ना, ते इतकं कमाल आहे की ज्या झावळ्या मारायला मला पूर्वी खुर्ची वगैरे घ्यावं लागायचं, ते आता एकदम इझी झालेलं आहे. आणि सोफा नीट करायला घेतला तोपर्यंत ओवी रडत आली. झोपेतून उठली होती. अर्धी झोप झाली की मुलं असेच रडत उठतात. तिला थोडं पॅम्पर केलं आणि या पद्धतीने तिला खुर्चीत बसवून दिलं, पाणी पिण्यासाठी दिलं होतं. तोपर्यंत म्हटलं बाकीचं राहिलेलं काम आवरून घेऊया. आणि सोप्यासाठी मी हा ब्रश वापरते. मी हा डीमार्टमधून घेतला होता आणि त्याने सोफा ना खूप छान असा क्लीन होतो. बघू शकताय माझ्या सोफ्यामधून अगदी धुळा निघत होता. येईल ते याच्यावर पाय पसरून बसत असतं. त्यामुळे सोफा खूप जास्त घाण झाला होता. तो मस्त असा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मी घरच्या घरी या पद्धतीने एक लिक्विड बनवत असते. जे आपल्याकडे कोणतं पण आपलं हँडवॉश आहे त्यामध्ये थोडंसं मी निरमा आणि आपलं भांड्याचं लिक्विड घालून या पद्धतीने छान असं लिक्विड बनवते आणि त्याने या पद्धतीने सोफा क्लीन करून घेते. अगदी ओलं ओलं करायचं नाही, वरच्यावर पुसून घ्यायचं आणि सोफ्याला जो इतका छान स्मेल येतो काय सांगू. तुम्ही जर एकदा ट्राय केलं ना या पद्धतीने सोफा क्लीन केला, तुम्हाला वाटेल की आजच आपण सोफा नवीन आणलेला आहे. त्यानंतर जे घरात सगळीकडे जे जळमटी वगैरे काढलेली होती त्याची सगळी घाण पडली होती, ती पाहायला लागत होती. सगळ्यात आधी म्हटलं हे लोटून घेऊया. त्यामुळे झाडू मारून घेतला सगळी घाण एका बाजूला करून आणि त्यानंतर मग जी लादी होती ती पण पुसून घ्यायची होती, कारण खूप जास्त घाण पडली होती वरची. तसं बघायला गेलं तर मी महिन्याला घर झाडत असते, तरी पण वाऱ्यानं वगैरे घाण होत असते. त्यानंतर घेतलं किचन आवरायला आणि किचन पण मी दर 15 दिवसाला नीट करत असते, कारण माझं किचन अगदी छोटंसं आहे आणि ते क्लीन ठेवणं मला खूप जास्त गरजेचं वाटतं त्यासाठी. आणि तुम्ही जर नवीन किचन बनवून घेत असाल तर अशा मूवेबल ट्रॉल्या नक्की बनवा. त्यानं तुमचं काम अगदी हलकं म्हणजे खूप छान होतं. आणि तसं बघायला गेलं तर झुरळ माझ्या घरात होत नाहीत, पण यावेळी खूप जास्त झुरळ झाले होते जेव्हा आम्ही गणपतीहून आलो होतो तेव्हा. तर या पद्धतीने मी घरी एक औषध बनवलं होतं आणि त्याचा खूप जास्त इफेक्ट आहे. झुरळ अगदी 2 दिवसातच कुठं गायब झाले ते समजलं नाही. तुम्हाला प्रत्येक ट्रॉलीत ते औषध दिसत असेल. जर कोणाला ते औषधाची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्या औषधाबद्दल नक्की माहिती सांगेन. त्यानंतर सगळ्या ट्रॉल्या या पद्धतीने स्वच्छ करून घेतल्या आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 15 दिवसाला मी किचन क्लीन करत असते, त्यामुळे खूप जास्त घाण नव्हती. त्यामुळे पटपट असं किचन आवरून घेतलं आणि ओवीचे मध्ये लुडबुड चालू होती. आई हे काय आहे, हे काय करतेस, ते काय करतेस. जेव्हा मुलं मोठी होतात त्यांना प्रत्येक गोष्टीची क्युरिओसिटी असते, त्याप्रमाणे तिला पण असते की आई काय करते. आणि लुडबुड म्हणण्यापेक्षा तिची छोटी मोठी जी मला मदत असते ती चालू असते, जेणेकरून आईचं काम हलकं व्हावं. पण लहान मुलांना काही गोष्टीची समज नसते, त्यामुळे काम हलकं होण्याऐवजी ते वाढत जातं. त्यामुळे तिची हेल्प न घेताच काम केलेलं मला कधी पण बरं वाटतं, कारण त्यामुळे कामे वाढली जातात. त्यामुळे मी तिची काही मदत घेतली नाही आणि पटपट असं तिच्याबरोबर बोलत बोलत तिला रमवत गमवत मी माझं जे किचन होतं ते पण आवरून घेतलं. तर आता सगळं स्वच्छ करून झालेलं आहे माझं झाडून. अगदी 2 तास लागले मला. तर अच्छा तुम्हाला दाखवते कसं स्वच्छ झालेलं आहे. तर लहानपणी आजी आणि आई म्हणायची जिथे हात फिरे तेथे लक्ष्मी वसे. त्याचा अर्थ तेव्हा तर समजत नव्हता, पण जेव्हा स्वतःचा संसार स्वतःचं घर झालं तेव्हा समजलं की आजी आणि आई तसं का म्हणायची. त्यानंतर अंघोळ वगैरे करून घेतली आणि मस्त अशी पटकन मॅगी बनवायला घेतली, कारण खूप भूक लागली होती. तर बटरमध्ये मी शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घालून मस्त असं परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये सॉस घातलेला आहे मी, जो केचप असतो टोमॅटोचा तो. आणि त्यानंतर मॅगी मसाला आणि शेजवान चटणी घालून या पद्धतीने मस्त सगळं भाजून घेतलं आणि त्यानंतर जी आपली मॅगी होती ती घालून घेतली. आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं.
त्यानंतर काहीतरी उच्चापत्ती कराव्या म्हणून त्यामध्ये चीज घालावा असं माझ्या मनात आलं. त्यामुळे चीज घालत होते, तर ओवीने क्यूब माझ्या हातात चीजचा बघितला आणि तिचे मला मस्का लावणं चालू होतं मी चीज द्यावं यासाठी. आणि बघू शकताय मस्त अशी माझी चीज मॅगी बनत आहे एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला मी मस्त असा चहा पण ठेवलेला आहे. डोकं खूप दुखत होतं म्हणून काळा चहा आणि मॅगी मस्त अशी वाढून घेतली. आता तुम्ही म्हणाल रोज रोज मॅगी खायची नसते, पण कधीतरी चालते. आता भरपूर म्हणजे 7-8 महिन्याने आम्ही मॅगी खात होतो. तर मॅगी खाल्ली आणि आता छान असं झोपावं वाटत होतं. पण सध्या ओवीची एक्झाम चालू आहे, त्यामुळे तिचा अभ्यास घ्यायचा होता. त्यामुळे तिचा अभ्यास थोडा घेतला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.